नमस्कार मित्रांनो. राज्यातील लाखो शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. 14 जुलै 2026 रोजी मंत्रालयात शालेय शिक्षण मंत्री आदरणीय दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत शिक्षकांच्या अनेक प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाली आहे. टीएटी नियमांमध्ये बदल, पदोन्नती, बीएलओचे काम, आंतरजिल्हा बदलीचा 7वा टप्पा आणि आंदोलनातील शिक्षकांच्या पगाराबाबत महत्त्वाचे संकेत या बैठकीत मिळाले आहेत. या बैठकीत नेमके काय ठरले, कोणत्या विषयावर सरकारची भूमिका काय आहे आणि याच्या शिक्षकांवर नेमका काय परिणाम होऊ शकतो, ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, सर्वात प्रथम बोलूया शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी संदर्भातील महत्त्वाच्या चर्चेबद्दल. बैठकीत महाराष्ट्रातील टीईटी नियमांचा इतर राज्यातील नियमांशी तुलनात्मक अभ्यास करून परीक्षेची कठीणता कमी करणे तसेच उत्तीर्णतेची टक्केवारी कमी करण्याच्या शक्यतेवर शासन सकारात्मक विचार करत असल्याची माहिती देण्यात आली. याचा अर्थ असा नाही की नियमात तात्काळ बदल होतील, मात्र या विषयावर शासन सकारात्मक भूमिका घेत असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले आहे. मित्रांनो, दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे शिक्षकांची पदोन्नती. पूर्वी झालेल्या पदोन्नती न्यायालयीन संरक्षण असल्यामुळे त्यासंबंधी न्यायालयीन निर्णयाचा अभ्यास करून पुढील निर्णय घेतला जाईल असे सांगण्यात आले. तसेच यापुढे टीईटी किंवा सीटीईटी उत्तीर्ण असलेल्या शिक्षकांना त्यांच्या सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्याची भूमिका बैठकीत मांडण्यात आली. हा विषय अनेक शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याने पुढील शासन निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शिक्षकांवर येणारे बीएलओचे काम. बैठकीत महसूल विभागाशी चर्चा करून शिक्षकांवरील बीएलओ कामाचा भार कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल आणि शक्य तेथे इतर विभागातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याबाबत विचार केला जाईल अशी माहिती देण्यात आली. जर याची प्रभावी अंमलबजावणी झाली तर शिक्षकांना अध्यापनासाठी अधिक वेळ देता येऊ शकतो असे मत मांडण्यात आले. मित्रांनो, चौथा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आंतरजिल्हा बदलीचा 7वा टप्पा. या संदर्भात 7वा टप्पा लवकर राबवण्याची मागणी करण्यात आली. त्यावर जनगणनेचे काम पूर्ण झाल्यानंतर बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद देण्यात आल्याचे बैठकीत सांगण्यात आले. यामुळे बदलीची प्रतीक्षा करणाऱ्या अनेक शिक्षकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. मित्रांनो, आता बोलूया 9 जुलैच्या आंदोलनातील सर्वात चर्चेच्या विषयाबद्दल. राज्यव्यापी आंदोलनात सहभागी झालेल्या शिक्षकांचा 1 दिवसाचा पगार कापू नये अशी मागणी करण्यात आली होती. त्यावर 1 दिवसाचा शैक्षणिक अभ्यास भरून काढण्याच्या अटीवर पगार कपात न करण्यास मान्यता देण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली आहे. याबाबत अधिकृत शासन आदेश जारी झाल्यानंतर अंतिम अंमलबजावणी स्पष्ट होईल. मित्रांनो, एकंदरीत पाहता शिक्षकांच्या अनेक महत्त्वाच्या प्रश्नावर सकारात्मक चर्चा झाल्याचे या बैठकीतून समोर आले आहे. तथापि या चर्चेतील मुद्दे प्रत्यक्षात अंमलात येण्यासाठी संबंधित शासन निर्णय, अधिकृत आदेश प्रसिद्ध होणे आवश्यक आहे. ते जाहीर होताच त्याची सर्वात आधी आणि अचूक माहिती आपण आपल्या चॅनेलवर देणारच आहोत. जर मित्रांनो तुम्ही शिक्षक असाल किंवा शिक्षण क्षेत्राशी संबंधित असाल तर हा व्हिडिओ इतर शिक्षकांपर्यंत नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमचे मत कमेंट्समध्ये नक्की लिहा आणि अशाच विश्वासार्ह अपडेटसाठी पाटील हब चॅनेलला सबस्क्राईब करून खाली दिलेला बेल आयकॉन दाबायला विसरू नका. लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र.